नमस्कार, गावरान रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। खास उन्हाळ्यासाठी आज आपण बनवलं आहे लिंबू सरबत प्रीमिक्स। एक असं प्रीमिक्स जे तुम्ही 2 ते 3 महिने स्टोअर करू शकता। प्रीमिक्स बनवण्यासाठी मी घेतले 10 लिंबू। लिंबू चांगले आणि स्वच्छ धुवून घेतलेले पाहिजे। आता सगळे लिंबू आपण अर्धे अर्धे कट करायचे। सगळे लिंबू कट करून झालेले आहेत। आता आपण याचा रस काढूया। मी वाटीमध्ये मोजून दाखवत आहे सगळ्या लिंबांचा रस किती होतो। अशा प्रकारे लिंबू पिळायच्या यंत्राने आपण सगळ्या लिंबांचा रस काढून घ्यायचा। ही रेसिपी बनायला जवळजवळ 3 दिवस लागतात, पण एकदा रेसिपी बनली की आपण प्रीमिक्स 2 ते 3 महिने वापरू शकतो। सगळ्या लिंबांचा रस काढून झालेला आहे। 1 वाटी रस निघालाय। आता एका मोठ्या ताटात हा रस काढायचा। बी येता कामा नये। आता आपण साखर घालणार आहोत। साखरेचं प्रमाण नेहमी लक्षात ठेवा। 1 वाटी जर लिंबाचा रस असेल तर त्याच्या चौपट साखर असेल। आता साखर आणि लिंबाचा रस एकजीव करून घ्यायचा। साखर कुठेही कोरडी पडता कामा नये। साखर आणि लिंबाचा रस एकजीव झाला की ताटामध्ये असं पसरून घ्यायचं। आता हे आपण असंच सुकवत ठेवायचे। फॅन खाली सुकवलं तरी चालेल, दुसऱ्या दिवशी असं दिसेल। आता एका उलटण्याच्या सहाय्याने आपण हे सगळं सोडवून घेऊया। साखर अजून सुद्धा ओली आहे। आता परत ताटामध्ये पसरवायचं आणि आणखी 1 दिवस सुकवायचं। आज 3रा दिवस आहे आणि साखर पूर्णपणे सुकून गेलेली आहे। जोपर्यंत साखर अशी दिसत नाही तोपर्यंत त्याला सुकवायचं। आता पुन्हा एकदा उलटण्याच्या सहाय्याने सगळं सोडवून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर करूया। अशा प्रकारे आपली पावडर बनवून तयार होईल। यालाच प्रीमिक्स म्हणतात। ही पावडर तुम्ही एका स्वच्छ बरणीमध्ये काढून ठेवा। उन्हाळ्यामध्ये लिंबू खूपच महाग होतात, त्यावेळी असं लिंबू सरबताचं प्रीमिक्स बनवून ठेवलं तर बरं पडतं। मी इथे एका स्वच्छ प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये प्रीमिक्स काढून ठेवत आहे। प्रीमिक्सचं वजन केलं असल्यास 450 ग्रॅम मोजलं गेलं, म्हणजे जवळजवळ अर्धा किलो प्रीमिक्स आपलं तयार झालं। आता मी इथे सरबत बनवून दाखवणार आहे। मी इथे 2 ग्लास सरबत बनवत आहे। प्रत्येक ग्लासमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि नंतर प्रत्येक ग्लासमध्ये आपण बनवलेलं प्रीमिक्स 1 चमचा घालायचा। यानंतर 1 चिमट मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं। प्रीमिक्सपासून बनवलेलं सरबत अगदी आपल्या रेग्युलर सरबतसारखंच लागतं। हवं असल्यास तुम्ही यामध्ये पुदिना क्रश घालू शकता। गावरान रसोईची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।